मी सुवर्ण दुसाने. आपण पाहताय IBN लोकमत स्पेशल शो. IBN लोकमत स्पेशल मध्ये आम्ही तुम्हाला जरा वेगळा विषय दरवेळी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा विषय सुद्धा वेगळा आहे. अनेक महिला बोलताना जरा दबकूनच या विषयावर बोलतात. शहरी भागात या विषयावर बोलताना कदाचित इतका बुजरेपणा नसेलही, पण ग्रामीण भागात या विषयावर बोलायचं म्हटलं की सगळेच जण या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला वाटत असेल इतकं स्पष्टीकरण देतोय तो विषय आहे तरी कोणता? हा विषय आहे सॅनिटरी नॅपकिन आणि त्याच्या वापराचा. त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जुलैपासून सॅनिटरी नॅपकिनचा सुखवस्तूंमध्ये समावेश करत सरकारनं 12% GST लागू केलाय. आणि या सगळ्याबद्दल सर्वसामान्यांना काय वाटतंय हे आपण पाहणार आहोत सॅनिटरी नॅपकिन आणि GST या विशेष कार्यक्रमात. सॅनिटरी नॅपकिन आपण मेडिकल स्टोअर मध्ये घ्यायला गेलो तर बऱ्याच वेळा ते काळ्या पिशवीमध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून देतात. खरंच सॅनिटरी नॅपकिन ही गुपचूप घ्यायची गोष्ट आहे का? किती महिलांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेली असताना ती अशा प्रकारे नेमकी का घेतली जाते? आणि त्यातही भरीसभर म्हणजे सरकारनं या नॅपकिनवरती 12% GST अर्थातच टॅक्स लागू केलाय. या सगळ्यामुळे महिला वर्गातनं याबाबत नाराजी व्यक्त होते. एक काळ असा होता की लोक सॅनिटरी नॅपकिन हा शब्द उच्चारायला सुद्धा दचकायची. पण आता तसं नाहीये. काळ बदललाय. सॅनिटरी नॅपकिन ही महिलांची गरज बनून गेली आहे. विशेषतः वर्किंग वुमेनसाठी तर ती आवश्यकताच आहे. पण महिलांसाठी आवश्यक असलेल्या याच सॅनिटरी नॅपकिनवर सरकारनं देशभरात सरसकट 12% GST लावलाय. येत्या 1 जुलैपासून त्याची आकारणी होणार आहे. कारण काय तर म्हणे सॅनिटरी नॅपकिन ही सुखवस्तू आहे. आता जर सरकारला सॅनिटरी नॅपकिन ही सुखवस्तू वाटत असेल तर महिलांनी पुन्हा पहिल्यासारख्या दुडक्या अथवा चिंध्या वापरून आरोग्य धोक्यात आणायचं की काय हे आता सरकारनं ठरवायलाच हवं. कदाचित म्हणूनच सरकारच्या या निर्णयावर फक्त महिलाच नाही तर पुरुष मंडळींनीही टीकेची झोड उठवली आहे. विशेषतः सोशल मीडियावरून या सॅनिटरी नॅपकिन मोहिमेनं चांगलंच बाळसं धरलंय. #लहूकालागान या नावानं सोशल मीडियामध्ये जोरदार कॅम्पेन सुरू आहे. काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी मासिक पाळीसाठी आवश्यक वस्तूंवरचा कर रद्द करावा यासाठी पुढाकार घेतला. सुष्मिता देव यांना 2,45,000 महिलांनी देशभरातनं पाठिंबा दिला. विशेष म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी अरुण जेटलींना पत्र लिहून इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनसाठी 100% कर सवलत द्यावी अशी विनंती केली. मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा कर रद्द केला तर अर्थव्यवस्थेवर किती बोजा येईल याची माहिती पार्लमेंटमध्ये मांडली. GSTच्या आखणीवेळी जीवनावश्यक वस्तूंना सवलत देण्याचा विचार सरकारनं केला. त्याचाच भाग म्हणून कुंकू, टिकली, आलता, काचेच्या बांगड्या या GST मधनं वगळण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सुरक्षित सेक्सच्या दृष्टिकोनातनं कंडोम सुद्धा GST मधून वगळण्यात आलाय. मात्र मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेला सॅनिटरी नॅपकिन मात्र GST मधून वगळण्यात आलेला नाही आणि याचीच नाराजी महिला वर्गातनं व्यक्त होतीये. सुवर्ण दुसाने, IBN लोकमत, मुंबई. सॅनिटरी नॅपकिनवर जो GST लावण्यात आलाय त्याबद्दल अभिनेत्री मिथिला पालकरनंही नाराजी व्यक्त केली आहे. महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यांच्या अधिकारांबद्दल बोलणारी मिथिला सॅनिटरी नॅपकिन आणि GST बद्दल काय बोलते तेही पाहूयात. लवकरच आता सॅनिटरी नॅपकिन्सवर टॅक्स लावणार आहेत असं म्हणतायत. मला आता आणखीन जसं भारतात ज्या प्रकारे गोष्टी सुरू आहेत त्यावरून असं वाटायला लागलं की मुलगी म्हणून जन्माला येणं हाच गुन्हा आहे. कारण बाकी सगळ्यांना माफी असते, बाकी सगळ्या गोष्टींना माफी असते, पण मुलींनी जर काही केलं किंवा मुली करता जर काही करावं लागलं तर तो गुन्हा असतो. आणि तसंच हे अजून एक कारण आहे फॉर मी टू बिलीव्ह की हे खरंच आहे की पीपल आर बीइंग अनफेअर टू गर्ल्स और टू वुमेन. सॅनिटरी नॅपकिन्सवर टॅक्स लावणं म्हणजे पाण्यावर टॅक्स लावण्यासारखं आहे. सॅनिटरी नॅपकिन आणि GST या विषयावर अजून चर्चा आपल्याला करायची आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
सॅनिटरी नॅपकिनचं महिलांच्या आयुष्यातलं अविभाज्य महत्त्व लक्षात घेत काही सरकारांनी सॅनिटरी नॅपकिनवर लावण्यात आलेल्या जीएसटी वरती सवलत दिली आहे, तर काही ठिकाणी ते मोफत सुद्धा दिले जात आहेत. कोणकोणत्या राज्यात काय काय परिस्थिती आहे ते सुद्धा पाहूयात. दिल्ली सरकारनं 20 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर 12.5% ऐवजी 5%च टॅक्स ग्राहकाला द्यावा लागेल असा निर्णय घेतला. तर केरळ सरकारनं 30 कोटी रुपये सॅनिटरी नॅपकिनसाठी राखीव निधीची तरतूद केली. त्यामार्फत राज्यभर सॅनिटरी नॅपकिन मुलींना मोफत दिले जाणार आहेत. कोणकोणत्या राज्यात सॅनिटरी नॅपकिनवर किती जीएसटी आहे तेही पाहूयात. नॅपकिनवर जीएसटी प्रत्येक राज्यात थोडाफार का असेना पण वेगवेगळा आहे. राजस्थानात 14.5% जीएसटी आहे, छत्तीसगडमध्ये 14% जीएसटी आहे, पंजाबात 13% जीएसटी आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 12.5% जीएसटी आहे. सॅनिटरी नॅपकिनचा समावेश सुखवस्तूंमध्ये केल्यामुळे नाराजी व्यक्त होतीये. ग्रामीण महाराष्ट्रात 88% महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत, तर 23% मुली मासिक पाळीमुळे शिक्षणातून ड्रॉपआउट होतात. बहुतांश मुली दर महिन्याला 5 दिवस सुट्टी घेतात. या आकडेवारीचा विचार करता सॅनिटरी नॅपकिनवर कर लावण्याऐवजी मोफत वाटप करत नॅपकिनच्या जनजागृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज व्यक्त होतीये. सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई. आणि सॅनिटरी नॅपकिनवर 12% जीएसटी बद्दल राईट टू पी चळवळीच्या सुप्रिया सोनार यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊयात. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सुप्रियाजी, सॅनिटरी नॅपकिन टॅक्स फ्री असावा अशी मागणी सगळीकडे होतीये, पण ही मागणी मांडत असताना नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती आपली संघटना भर देतीये? त्यामध्ये जेव्हा गरजेच्या गोष्टी असतात, आपल्या आयुष्यात काही गरजेच्या गोष्टी असतात, त्या टॅक्स फ्री केल्या जातात. आणि ज्या आपण म्हणतो की एसेन्शियल गुड्स आणि लक्झरियस आयटम्स, ज्या लक्झरी गुड्स असतात त्याच्यावरती टॅक्स लावला जातो. मला प्रश्न असा पडतो की मग सॅनिटरी पॅड ही एसेन्शियल गोष्ट किंवा गरजेची गोष्ट नाही आहे असं कधीपासून झालं? म्हणजे बायकांना पाळी येणं आणि त्यासाठी सॅनिटरी पॅड वापरणं ही प्रिव्हिलेज कधीपासून झाली? हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विचारला गेला पाहिजे असं वाटतं. आणि दुसरा मुद्दा असा की जेव्हा आपण सॅनिटरी पॅडवरती टॅक्स लावतो आणि सिंदूर, पूजेचं साहित्य आणि बांगड्या ह्या टॅक्स फ्री करतो, तेव्हा यामागे सरकारची भूमिका काय आहे हा प्रश्न नक्की विचारला गेला पाहिजे. की कोणती, म्हणजे महिलेची कोणती इमेज तुम्ही प्रोजेक्ट करताय? की जी महिला सिंदूर लावेल, बांगड्या घालेल, अशा महिलेची एका बाजूला इमेज प्रोजेक्ट करणं आणि दुसऱ्या बाजूला तिला पाळी आली तर तिला जे सॅनिटरी पॅड वापरायचे त्याच्यासाठी तिला टॅक्स लावणं, ही दुटप्पी भूमिका खूप प्रश्नचिन्ह निर्माण करते. आणि ते प्रश्न त्यांना विचारले जातील आणि ते प्रश्न आम्ही आमच्या वेगवेगळ्या मोहिमांमधून सुद्धा विचारत आलोय. सविस्तर अगदी माहिती सांगितली, पण महिलांनी मासिक पाळीच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने नेमकी कशी काळजी घ्यावी, त्यांचा आहार हा कसा असला पाहिजे, सॅनिटरी नॅपकिन का वापरले जावं, ते किती वेळानं बदललं पाहिजे, या सगळ्यासाठी जागरूकतेचं काम करणाऱ्या डॉक्टर प्रीती सिन्हा यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, ती ऐकूयात. मी खरं तर व्यवसायाने एक डॉक्टर आहे आणि सॅनिटरी नॅपकिनचं महत्त्व महिलांच्या आयुष्यामध्ये किती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मी कल्याणमध्ये जे प्रॅक्टिस करतो, आम्ही जे ग्रामीण भागातले जे पेशंट बघतो, विशेषतः ज्या मुली आहेत त्या मासिक पाळीच्या वेळेला 5 ते 6 दिवस शाळेत जाऊ शकत नाही. आणि बऱ्याचशा मुली अशाही आहेत ज्या मासिक पाळी आल्यावरती शाळा सोडून द्यावी लागते त्यांना, कारण की त्यांना ते अडचणीचं ठरलं जाणं आहे. शहरामध्ये तर आपण सगळ्यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरतो, सगळ्या महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात, पण हे दुर्गम स्थान जसे आहे, जसे जवाहर, मोखाडा किंवा दुर्गम गावे जे आहेत, त्यांना अजूनही तिथल्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं महत्त्व माहीत नाही. आणि जीएसटी अशा ठिकाणी लावणं हे एकदम चुकीचं होणार आहे. माझं तर असं मत आहे की जर सरकारने पुढे जाऊन त्यांना हे स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे किंवा मोफत जर त्यांना मिळाले तर ह्या मोफत मिळण्या, सॅनिटरी नॅपकिन मोफत मिळाल्यावर महिलांना याचा खूप फायदा होणार आहे आणि शाळेत जाणाऱ्या मुलींना पण याचा खूप फायदा होणार आहे. 88% ग्रामीण महिला ज्या आहेत त्यांना आताही सॅनिटरी नॅपकिनचं महत्त्व माहीत नाही आहे.
किंवा तो कसा वापरावा तेही माहीत नाही आहे. तर सरकारने जर याच्यासाठी जर एक जनजागृती कार्यक्रम ठेवला तर तेही काही चांगलं पाऊल होऊ शकणार आहे. बरोबर आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं, पण शिक्षकांना सुद्धा काय अनुभव येतात ते सुद्धा पाहूयात. मासिक पाळीच्या काळात अनेक मुली या शाळेत येत नाही, तर ग्रामीण भागात याच कारणामुळे शाळा सोडून देणाऱ्या मुलींचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. अशा वेळी मुलींना धीर देत मासिक पाळी म्हणजे नेमकं काय आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीला नेमकं कसं सामोरं गेलं पाहिजे, पालकांचं अशा वेळी आपल्या मुलीशी नेमकं नातं कसं असावं, यासाठी अंबरनाथच्या ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षिका नंदिनी रणपिसे यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, ती सुद्धा पाहूयात. जेव्हा शाळेत शिकवते त्यावेळी मुली वयात आल्यावर त्या 4 ते 5 दिवस शाळेत येत नाही, शाळेला दांडी मारतात. याचे विशेष कारण म्हणजे मासिक पाळी सुरू होणे. या मासिक पाळीच्या वेळेस त्या मुलींनी सुरक्षतेची काळजी कशी घ्यावी आणि या समस्येला सामोरे कसे जावे हे त्या मुलींना माहिती नसते. त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्ही करतच असतो, परंतु त्याच पुढे जाऊन असे वाटते की सॅनिटरी नॅपकिन हे आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे आणि त्याचा फायदा त्या मुलींच्या आरोग्यासाठी किती चांगला होऊ शकतो याविषयी आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांनी ते कसे वापरावे हे सुद्धा आम्ही सांगत असतो. परंतु आता सध्या सरकारने GST लावून या नॅपकिनवरती 12% वाढ केलेली आहे आणि सॅनिटरी नॅपकिन महाग होत चाललेला आहे. तर मी एक शिक्षिका म्हणून अशी एक विनंती करते की सरकारला की हे सॅनिटरी नॅपकिन जे आहे ते शाळेमध्ये मोफत देण्याची सोय करावी. तसेच प्रत्येक शाळेमध्ये एक वेंडिंग मशीन लावावे आणि ते वेंडिंग मशीन स्वस्त असावे असे मला वाटते. आणि त्याचबरोबर मासिक पाळीसाठी मुलींना सॅनिटरी नॅपकिन हे मोफत देण्याची सोय सरकारने जरूर करावी अशी माझी विनंती आहे. आपण पाहिलं शाळांमध्ये सुद्धा सॅनिटरी मशीन या वेंडिंग मशीनच्या माध्यमातून देण्यात यावा अशी शिक्षकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे. या विषयावर अशीच चर्चा आणि बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सॅनिटरी नॅपकिनवर 12% जो GST लावण्यात आलाय त्याबद्दल कामावर जाणाऱ्या रोजच्या महिलांना काय वाटतंय ते सुद्धा पाहूयात. नॉर्मल आहे आणि सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि ते म्हणजे त्याच्यावरती टॅक्स बसेलच नाही पाहिजे, कारण ते जर नाही यूज केलं तर कसं होणार ना. मग अगदीच म्हणजे असं जंतुनाशक आहे तर ते हवंच ना. शाळा कॉलेजमध्ये ते सगळे कॅम्पेन्स केलं पाहिजे तरच त्यांना त्याच्याबद्दल माहिती कळेल ना, नाही तर त्यांना माहिती कळणारच नाही. पण आजकालच्या मुली खूप शाय वगैरे फील करतात बिकॉज पिरियड्स वगैरे होतात, तर मग दे डोंट गो आउट वगैरे किंवा कोणाशी शेअर वगैरे करत नाही की मला पिरियड्स वगैरे आले सो मी क्लॉथ यूज करते, सॅनिटरी पॅड्स वगैरे यूज करू. सो दे प्रिफर टू यूज समथिंग क्लॉथ युजेबल वॉशेबल क्लॉथ्स वगैरे यूज करतात आणि मग त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतं. म्हणून मला असं वाटतं की सॅनिटरी पॅड्स यूज करावं त्यांना. GST म्हणजे टॅक्स लावून चुकीचंच आहे. ॲटलिस्ट त्याचा रेट हे नाही केला पाहिजे, म्हणजे जे रेट आहे तेच ठेवला पाहिजे, वाढवलं नाही पाहिजे, कारण ते इसेन्शियल गुड्स आहे ना. सो ते त्याचा रेट नहीं निकला पाहिजे. सैनिटरी पैड्स ऐसी चीज़ है जो एक्चुअली नॉर्मल से भी कम रेट्स में देनी चाहिए हम लोग को, क्योंकि ज़्यादातर लेडीज़ यूज़ करते हैं, तो उस पर और टैक्स बिठाना मतलब वो और अनअवेलेबल कर देने जैसा है. प्राइस जहाँ कम होना चाहिए लोग और बढ़ा रहे हैं. एक्चुअली उन लोगों टैक्स नहीं बढ़ाना चाहिए, जो प्राइस है उस पर ही रखो, क्योंकि लग्जरी गुड्स हर कोई यूज़ नहीं करता, बट सैनिटरी पैड्स एक बेसिक नीड है वो सबके, तो कभी भी मतलब प्राइस नाही बढ़ना चाहिए, जितना है उतना ही रखना चाहिए. ह्या नेहमीच्या वापराच्या वस्तू आहेत, ह्याचा तर टॅक्स बसलाच नाही पाहिजे. उलटं मी म्हणजे शाळेच्या मुली ज्या आहेत तिकडं तर फ्री दिलं पाहिजे त्यांनी. इतर ठिकाणी होऊ शकतं तर इथे का होऊ शकत नाही हे माझं म्हणणं आहे. आणि टॅक्स आता किती टॅक्स भरायचा. मला वाटते की ज्या रेग्युलरच्या वस्तू ज्या आपल्या महिलांना लागतात त्याच्यावर या लोकांनी टॅक्स कमी केला पाहिजे. तर केरळमध्ये जर केला असेल तर आपल्या इथे पण त्यांनी केला पाहिजे, हे माझं मत आहे.
तर सॅनिटरी नॅपकिन शहरामधल्या महिला मोठ्या प्रमाणावर वापरत असल्या तरी ग्रामीण भागात मात्र याचा वापर अपवादानच होतो आणि यासाठी संस्थेच्या माध्यमातून नेमकी कशा स्वरूपाची जागृती केली जाते हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा सुप्रिया सोनार यांच्याकडे जाऊयात. सुप्रिया, कशा प्रकारचे प्रयत्न आता नेमके केले जात आहेत विशेषतः ग्रामीण भागात? आंतरराष्ट्रीय पातळीवरून जर पाहायचं झालं या विषयाकडे तर एकूणच फक्त 12% महिला ह्या सॅनिटरी पॅडचा वापर करतात आणि राहिलेले जे काही टक्केवारी आहे त्या सॅनिटरी पॅड सोडून मग कपडा असेल किंवा सुकलेली पानं असेल, वाळू असेल किंवा असे वेगवेगळे जे प्रकार आहे जे बाईच्या आरोग्याला एकूणच हानिकारक ठरू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात. त्यामुळे यातून येणारे अनेक प्रश्न आहेत की आपण म्हणतो की एक स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, तर मग सरकार या सगळ्याकडे कसं पाहतंय? स्वच्छ भारत अभियान म्हणजे रस्त्यावरचा कचरा स्वच्छ झाला म्हणजे स्वच्छ भारत अभियान, का लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये आपण एकूण ह्या सगळ्या स्वच्छता म्हणून त्याच्याकडे पाहतो? सॅनिटरी नॅपकिन आणि GST या विषयावर आपण आता इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.